श्रीधर स्वामी जे निघाले, रात्रीचे निघाले इथून. त्यांना पळणिटकर गुरुजींनी सांगितलं, अरे तुला परमेश्वराची प्राप्ती हवी आहे ना, मग परीक्षा सोडून दे. ठीक आहे म्हटलं. सोडली परीक्षा. एक ठेवपावती होती, त्याला काय म्हणतात, नोटीस काहीतरी एक शब्द आहे त्याला व्यापारी शास्त्रामध्ये, की पुढच्या काळामध्ये प्रॉमिसरी नोट असा त्याचा शब्द आहे इकॉनॉमिक्समध्ये. तर ते प्रॉमिसरी नोट होती त्यांच्याकडे आणि त्याचे पैसे श्रीधर स्वामींना पुढे मिळणार होते. आणि त्यांनी काय केलं, त्यांना असं वाटलं की हे पैसे जे आहेत हे आपण पळणिटकर गुरुजींकडे देऊ, म्हणजे मग याचे पैसे जे आहेत ते मिळतील, त्याचा उपयोग होईल. ते म्हणल्यावर तुला संन्यास घ्यायचा आहे ना, तुला परमेश्वर हवा आहे ना, मग हे प्रॉमिसरी नोट तर काय करतोस तू, काय डोक्यात घेतलं आहे. मग श्रीधर स्वामींनी त्याला काय करू, ते जाळ म्हणले, तिथं चूल पेटलेली होती, टाकून दे म्हटले, त्याच्यातले उचलले ते नोट त्यात टाकून दिले. कशाला मनामध्ये तो विषय ठेवायचा. उठून वाटेची लागावे दिगंतराप्रती. इथं त्या नरसापूरला जे मंदिर आहे शंकराचं, त्या शंकराच्या मंदिरात त्यांनी समर्थांकडनं अनुग्रह घेतला. समर्थांचा फोटो समोर ठेवला, समर्थ माझे गुरु आहेत असा भाव धारण केला. सज्जनगडावरती गेले आणि समर्थांच्या दर्शनाला येणारे भक्त हे समर्थांचं रूप आहेत, या भावात 3-3.5 वर्ष साधना केली. प्रत्यक्ष समाधीतनं समर्थ रामदास प्रकट झाले आणि त्यांनी श्रीधर स्वामींना दर्शन दिलं.